नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे माजी सरकार कार्यवाह भैयाजी जोशी मुंबईतील मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे। यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच भडकलं आहे। भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या विधानावर सविस्तर भूमिका मांडली आहे। भैयाजी जोशी यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत। किरकोळ कारणावरून हा हल्ला झाल्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहील नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे। जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड हा मनोज जरांगे पाटील यांचा राईट हँड असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। आमच्याकडे फोटो आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले। त्यावर किचडाचे प्रश्न विचारू नका, आपण समर्थन करत नाही, चुकीला साथ देत नाही, मी कुणाचेही समर्थन करत नाही, त्या किचडाचे काय वाढता, आम्ही प्रामाणिक लोक असून आणि सभ्य माणसे आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। शिंदे गटाच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे नवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। छावा चित्रपटातील औरंगजेबचा दाखल देत थोरवे यांनी सुनील तटकरे यांना औरंगजेबची उपमा दिली आहे। आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय अशी सडकून टीका त्यांनी केली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। राज्यात अनेक भागात बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत। ठाण्यापासून ते चंद्रपूर पर्यंत काही जिल्ह्यात या रोगाने कहर केला आहे। त्यातच आता राज्यात कोंबड्या लपवण्याचा रोग वाढल्याने पशुसंवर्धन विभाग हैराण झाला आहे। बर्ड फ्लूच्या संकटाने ग्रामीण भागात इरसाल खेळ सुरू असून काही जण कोंबड्या लपवत असल्याने धोका वाढला आहे। असे प्रकार थांबवण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे। मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे। मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेण्यात आला असून ओला उबरचा बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे। नागपूरमध्ये 3 चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरी करून ते उचकटून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। नागपूर जिल्ह्यातील उपरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भानेगाव येथील ही घटना घडली असून चोरीची अफलातून घटना सीसीटीव्ही मध्ये देखील चित्रित झाली आहे। मात्र यामुळे दहशत माजली आहे। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यावरून धारेवर धरलं आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरे देण्यात येत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले। गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण 3,64,245 लाभार्थी होते। मात्र या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांची अर्जाची पडताळणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत। त्यामुळे असे एकूण 26,927 अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आले आहेत। त्यामुळे आता जिल्ह्यातील 3,14,017 लाडक्या बहिणींची खात्यांवर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे। यावरून आता उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। भैयाजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।